Dr. Kakade sir and Dr. Dere sir, please come on dais. And I request our chairpersons to start the discussion. I think very informative talks by all the speakers. For Kakade sir, I want to tell you, we have a very fortunate IMA here and very strong IMA. Whenever there is some hospital violence happens, then nothing happens to the doctor in Nanded. Because we have a very strong team, people come together. At that time, the crisis tides over. And after that, whatever happens, that happens in an illegal manner. Kotkar sir and all the people here from IMA, they help in a lot to all the doctors in here. If there are any questions from the delegates, that would be better. बऱ्याचशा कॉन्फरन्सेसमध्ये आपण हे ऐकतो की कन्सेंट घेण्याची आपली पूर्वीची जुनी पद्धत जी आहे ती म्हणजे एक वॉर्डबॉय किंवा सिस्टर जाते आणि काहीतरी कागदावरती सही घेऊन ते परत येतात आणि त्याच्याकडे परत नंतर पाहिलं जात नाही, ते कोर्टातच पाहिलं जातं. आय थिंक यू आर अवेअर ऑफ दिस, म्हणजे तुम्हाला निश्चितपणानं माहिती आहे. तर कन्सेंट पाहावी, कन्सेंट काय घेतले गेलेली आहे ते बघावी, म्हणून कायद्याने आपल्याला आता ही जबाबदारी टाकलेली आहे की जो कोणी ट्रीटमेंट देणार आहे त्याची पण त्याच्यावर सही पाहिजे. सो ट्रीटिंग डॉक्टर ऑल्सो मस्ट शुड साईन. नुसती प्रिंटेड कन्सेंट असेल हरकत नाही, पण त्याच्यावर तुम्ही ॲडिशनली लिहिलं तर जास्त बरं होईल आणि तशी प्रोव्हिजन त्याच्यात असेल तर फारच बरं होऊन जाईल. सो दिस इज क्वाईट इम्पॉर्टंट. तर त्यामुळं म्हणजे ही काय फुलप्रूफ कन्सेंट आहे असं नाही, पण इट शुड बी अ कॉम्बिनेशन ऑफ सम प्रिंटेड मटेरियल अँड सम डेफिनेटली रिटन डाऊन. पेशंट कॉन्शियस होता आणि पेशंट जर स्वतःच्या हाताने लिहून देत असेल तर दॅट इज द बिगेस्ट थिंग विच कॅन डेफिनेटली हेल्प यू इन द कोर्ट ऑफ लॉ. हॅलो, ढेरे सरांना क्वेश्चन आहे माझा. आय एम अ प्रॅक्टिशनर हु इज प्रॅक्टिसिंग सिन्स लास्ट 38 years फिजिशियन ॲट रूट लेवल. तर हे कन्सेंटचं सगळं मॅटर आहे. इफ अ पेशंट ऑफ इन्फेक्शन कम्स आणि ही इज टू बी थ्रम्बोलाइज्ड, टेक्स्टिंग काय असलं पाहिजे ॲक्च्युअल, दॅट विल गिव्ह अ करेक्ट मेसेज. मला ऑब्लिक माझ्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला आहे, हे असे वर्डिंग काय असले पाहिजेत ते सांगा मला. वर्डिंग इन कन्सेंट, फर्स्ट ऑफ ऑल सर आय थिंक हे जर AMI असेल फ्रेश इन्फॅक्ट तर कन्सेंटच्या नादी न लागता थ्रम्बोलाइज करून जीव वाचवा पहिलं त्याचं. दॅट इज ट्रू. आणि नंतर तुम्ही घ्या, त्यामध्ये यू कॅन राईट की असं घटना झाली, त्याच्याबरोबर कोणी होते नाही होते, म्हणजे अकंपनिंग पर्सन वॉज देअर ऑर नॉट, त्याच्याबरोबर जर नसेल तेही लिहा. अँड व्हेन ही इज स्टेबल, when he is in compose mentis after your treatment, you can take his consent. If he is accompanied by someone, may or may not be legal here. कारण तो जर रोडवर चेस्ट पेननी पडलाय तर रोड सायडर कॅन ऑल्सो ब्रिंग, देर इज नो हिच इन दॅट. तुम्ही त्याचेही घेऊ शकता नंतर. सर, माझा प्रश्न असा आहे की देर आर लॉट ऑफ एमर्जन्सीज फॉर अ फिजिशियन. राईट. स्नेक बाईट आहे, इज न्यूरो पॅरालाइज्ड, एकटाच पेशंट आला, कम्स विथ चेस्ट पेन, विद इन अ मिनिट ही डेव्हलप डिफिब्रिलेशन. आय हॅव फेस सच केसेस. कन्सेंट इज फार अवे, वी हॅव शॉक द पेशंट. पण मला आता हे अपार्ट त्या वेगळ्या केसेस आहेत, रुटीन मधली वर्डिंग कशी असावी ते सांगा. रुटीन आहे फॉर एनी कन्सेंट. इन्फेक्शन आहे, स्टेबल आहे, इज टू बी थ्रम्बोलाइज्ड. तर आता मराठीमध्ये आपण दोन चार लोकांचं स्पेसिफिक केस बद्दल बोलताय का जनरल? जनरली सांगा ना तुम्ही की शब्द प्रयोग कसा असावा. तुमची परवानगी असेल तर मी काही ॲड करू इच्छितो. शब्द प्रयोग कसा असावा तर याच्यामध्ये बरं का डॉक्टर साहेब, आता नाव दिस इज अन एरा ऑफ हॅव्हिंग डिसीज स्पेसिफाईड कन्सेंट, डिसीज स्पेसिफिक कन्सेंट. तर त्यामुळे याच्यामध्ये आपण कायद्याने काय सांगितलेलं आहे की तुम्ही कॉम्प्लिकेशन्स काय होतात ते तुम्ही एक्सप्लेन करायला पाहिजे, हे होऊ शकतं ह्याची माहिती करून द्यायला पाहिजे. दॅट इज इन्फॉर्म कन्सेंट. त्यामुळं तुम्ही जो काही डिसीज म्हणतात त्याच्यामध्ये काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, काय तुम्ही आता ऑप्शन त्यांना ऑफर केलेलं आहे, काय ऑप्शन्स असू शकतात, हे सगळं त्यांना, इट्स अ पेशंट्स ऑटोनॉमी. पेशंटनी माहिती करून घेतल्यानंतर तो जर त्या कंडिशनमध्ये असेल तर त्याला ही सगळी माहिती देणं आणि त्यांनी ॲक्सेप्ट करणं. तो म्हणला की नाही मला नाही हे घ्यायची ट्रीटमेंट, लेट मी डाय ऑल्सो. येस, यू आर नॉट सपोज टू फोर्स अ ट्रीटमेंट.
त्यामुळं आता हे याचं उत्तर स्पेसिफिक लगेच देता येईल असं मला वाटत नाही. म्हणजे इट इज अ केस स्पेसिफिक यू वॉन्ट टू से. हां, इट्स अ केस स्पेसिफिक. कन्सेंट इज ऑलवेज केस स्पेसिफिक. But to फक्त take त्याचं case moral specific in सांगू writing आम्ही is मॉरल a very tedious task. येस सरांनी जसं सांगितलं हृदयविकाराचा मला झटका आला आहे आणि कुठल्याही क्षणी मी मरू शकतो, मला काही होऊ शकतं असं जर त्याला सांगितलं कुणाला हा मग पेशंटला, नातेवाईकाला, लिसन दिस इज अ प्रॅक्टिकल प्रॉब्लेम ऑफ एव्हरीबडी. एम आय राईट? बिकॉज लॉट ऑफ इंटेन्सिव्हिस्ट आर देअर, लॉट ऑफ फिजिशियन्स आर देअर. तर आम्हाला सिम्पल अँड सॅम्पल सोल्युशन सांगा. सी कसं सांगायचं ते वर्डिंग तुमच्यावर अवलंबून आहे. अरे बापरे. हे सगळं तुमच्यावर Then तुम्ही again we will be trapped in the. नाही असं नाही. एक शेवटी मिनिट रिस्पॉन्सिबिलिटी अँड लायबिलिटी गोज टू यू. एक मिनिट सर सर ऐका हे बा सर लिसन बसा सी वी कॅन गिव्ह यू गायडिंग प्रिन्सिपल ऑन दिस. सरांनी जसं सांगितलं इट इज अ केस स्पेसिफिक. जसं AMI ते AMIचे ॲडवर्स इफेक्ट वेगळे राहतील. त्याचे यू हॅव टू सी देर आर 4 to 5 प्रिन्सिपल वी हॅव टू सी. फर्स्ट इट शॅड बी व्हॉलेंटरी पाहिजे ती नंबर 1. नंबर 2 अल्टरनेटिव्ह रेमेडीचं कोणीच लिहित नाही. म्हणजे मी जे काही कन्सेंट हजारो वाचलेत, इफ आय एम डूइंग माय अपेंडिक्स लॉ प्रिझ्युम्स की अल्टरनेटिव्ह रेमेडी तुम्ही द्यायला पाहिजे. ही मे नॉट ऑफ दिस प्रोसिजर. सो एका आजाराला समजा 3 वे आउट आहेत. सो विल गिव्ह एक्झाम्पल्स. मला स्पाईनमध्ये गॅप पडल्या तर एक लेमॅन बोलतो आहे मी. हां तर इफ यू एक्झामिन दॅट केस बाय 10 ऑर्थोपेडिशियन्स, फ्यू मे से कन्झर्वेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट, फ्यू मे से ऑपरेट करा. इज इट ए फॅक्ट ऑन एक्झाम्पल आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला अल्टरनेटिव्ह गायडिंग प्रिन्सिपलमध्ये यू गिव्ह अल्टरनेटिव्ह मेथॉडॉलॉजी फॉर दॅट ट्रीटमेंट. नंबर 3 ॲडवर्स जे काही होण्यासारखं आहे इवन दो इट इज 1% ते तुम्ही लिहा त्यात डॉक्युमेंटेड. मग आपण तिथे काय करतो माहिती आहे व्हॉट वी डू. अरे एवढं लिहायचं का आम्ही, एवढं लिहायचं काय, अरे लिहा ना. दॅट विल सेव्ह यू. अनडाऊटेडली वर्क इज इन्क्रीज्ड बट तुम्हाला ते स्वतःला वाचवण्यासाठी. अँड 4th आहे ना सर फॉर एनी प्रोसिजर आय थिंक सर चुकत असेल ते सांगा की कन्सेंट हे आहे ना इज नॉट मॅन्डेटरी फॉर हिम. आणि बऱ्याच वेळेस इवन काही मी जजमेंट वाचल्यात किंवा प्रिन्सिपल ऑफ लॉ जो एस्टॅब्लिश लॉ आहे हे पण सांगतं की एक आज जरी कन्सेंट दिली, मी एक एक्झामिन करतो केस आणि 40% माझं एक्झामिन झालेलं आहे अँड आफ्टर दॅट पेशंट इज नॉट कम्फर्टेबल टू कंटिन्यू दी फर्दर ट्रीटमेंट. सो हे पण लिहा की हॅज राईट टू रेफ्यूज दी कन्सेंट इन मिडवे ऑल्सो फॉर सेफ्टी. शेवटी बघा कोर्टामध्ये जर सर बोलले पेपर विल बी सेविंग यू, तेव्हा तुमचे इंटेन्शन काय होतं 5 वर्षानंतर कोर्टाला माहीत नसतं. ऑन रेकॉर्ड जे द्याल त्यांना, तसे आपले बरेचसे इंडोर पेपर इतके उलटे पालटे असतात गव्हर्नमेंटचे ते विचारूच नका. म्हणजे आहे ना तर तिथे तुम्ही ऑपरेटिव्ह नोट्स टाकता अंडर HU ABCD त्याचं शॉर्ट फॉर्म, त्याची साईज नसते ते ऑपरेटिव्ह नोट. फॅक्ट आहे ही. म्हणजे जर मी HOD आहे आणि माझ्या अंडर ऑपरेशन होतं आहे असं तुम्हीच लिहित आहे. तसं गव्हर्नमेंटला सगळीकडं से अपेंडिसेक्टॉमी परफॉर्म्ड अंडर हेड ऑफ द युनिट ब्लॅब ABCD शॉर्ट फॉर्म, त्याची सहीच नसते. हेड ऑफ द युनिटच्या अख्ख्या कागदावर सही नसते, ना पहिल्या पानावर ना शेवटच्या पानावर. आणि सही कोणाची असते, हाऊस ऑफिसर नाही तर JR1ची, हू इज नॉट कॉम्पिटंट टू परफॉर्म दॅट ऑपरेशन. म्हणजे एक उदाहरण सांगतो की हे 4-5 गायडिंग प्रिन्सिपल आहे. हां नाही घ्या ना बोला ना. ज्या पद्धतीने आपल्याकडे पेशंट आल्यानंतर आपण एक्सप्लेन करतो, काही गोष्टी आपण इंग्लिश वर्ड वापरतो, काही गोष्टी आपण मराठी शब्द वापरतो. एकच मिनिट सर, जर तुम्ही पेशंट दॅट इज व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू सर. मी तुम्हाला याचं एक उत्तर देतो. सेव्ह इज लाईफ ना, सेव्ह इज लाईफ फर्स्ट.
सर डोंट थिंक Sir, for emergency, you can treat the patient without consent, but you should be able to explain each and everything that you have done and that has to be documented. नोट्स Notes तुमच्या खूप महत्त्वाच्या आहेत. सर तुम्हाला एक आयडिया देतो याच्यात. सर प्रॅक्टिकली तुम्ही जर पेशंट आला तर तुम्ही त्यांना एक्सप्लेन करतात की तुम्हाला हार्ट अटॅक येणार आलेला आहे किंवा वॉट एव्हर द कंडिशन इज. सो सेम वर्डिंग्स हॅज टू बी रिटन ऑन द पेपर ऑल्सो ॲज अ कन्सेंट so that it is they have been explained whatever they have understood and they are ready to treat. आम्ही BMCत 5 वर्षापूर्वी काय केलं तर कॉमन कॉपी पेस्ट कन्सेंट सगळे डिपार्टमेंट वापरायचे. हां, फक्त इंडिकेशन लिहायचे त्याच्यात. तर केस स्पेसिफिक लॉला गरज आहे. आम्ही प्रत्येक केसचं सर्जरी डिपार्टमेंटचे समजा 10 प्रोसिजर होतात त्याचे वेगळे एक फॉर्मॅट चेकलिस्ट बनवलेली आहे की समजा मला हिस्टेक्टॉमी करायची गायनॅक डिपार्टमेंट, तर त्याचं एक्सप्लेनेशन कसं पाहिजे, त्याचा ॲडवर्स इफेक्ट काय मेन्शन करायचे, कॉन्ट्राडिक्शन काय मेन्शन करायचं, अल्टरनेटिव्ह मेथड काय करायचं, आणि शेवटी 4 लाईन रिमार्कच्या ठेवले जे सर म्हणले यू ॲड विथ युअर हँडरायटिंग. म्हणजे त्याला काय म्हणजे लिगल इसेन्स येईल आणि ते केस स्पेसिफिक असल्यामुळं तुमचे डॉक्युमेंट वाढणार आहे. सी तुमचं कॉन्ट्राडिक्शन आणि इंडिकेशन AMIचं ते अपेंडिक्सला लागू नाही होणार सर. म्हणजे त्यामुळे तुम्ही ते बनवा. बरेच कॉर्पोरेट हॉस्पिटलने केस स्पेसिफिक असे प्रत्येकाने बनवून ब्लू सॉफ्ट कॉपी बनवलेल्या आहेत. सो दॅट इज द बेस्ट सोल्युशन. थोडा इनिशियल त्रास आहे, नंतर फक्त सॉफ्ट वर्ड डॉक्युमेंटमध्ये इंडिकेशन जे काय बदलायचं बदलून 10 मिनटात संपून टाका. इफ यू परमिट मी, येस सर. मी तुम्हाला सगळ्यांना एक एक्सरसाइज, होम एक्सरसाइज देऊ इच्छितो. तो एक्सरसाइज असा आहे की आता तुम्हाला हे समजलं की कोर्टामध्ये जर व्यवस्थित डॉक्युमेंटेशन असेल तर यू आर डिफेंडेड वेल, बरोबर. तर मग आता आयडियल किंवा ह्यानी तुम्ही समजा ट्रीटमेंट दिले हे तुम्हाला कोर्टामध्ये प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे काय तर आपल्या नोट्समध्ये किंवा आपल्या मेडिकल रेकॉर्डमध्ये आपल्याला प्रॉपर पद्धतीनं डॉक्युमेंटेशन ठेवता आलं पाहिजे, बरोबर आहे. मग आता सगळ्या स्पेशालिटीचे सगळे लोक आहेत इथे, बरोबर आहे. ऑल स्पेशालिटीज आपल्या स्वतःच्या नॅशनल लेवलच्या आणि स्टेट लेवलच्या असोसिएशन्सच्या वेबसाईट्सवर किंवा स्टँडर्ड प्रोटोकॉल्स किंवा हे असं काही दिलेलं आहे का. एनएसएशाचं मला वाटतं आहे, आणखी कुठलंही असू शकेल. मी गाईड करतो. आमची मेडिको लिगल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मीच सेक्रेटरी आहे. आम्ही हे सगळं अपलोड केलेलं आहे फॉर रेफरन्स, कोणाला वाटलं तर घ्या. त्यामुळं कोर्टाने जर हे ॲक्सेप्ट करायचं असेल आयडियल आणि हे, तर आपल्या नॅशनल लेवलच्या असोसिएशननी ॲक्च्युली डॉक्युमेंटेशन करायला पाहिजे. आणि हे आयडियल डॉक्युमेंटेशन आहे. मग त्याच्यामध्ये कन्सेंट आली, नोट्स लिहिणं आलं, हे सगळं जे आहे हे जर तुमच्या नॅशनल लेवलच्या असोसिएशनने जर तुम्हाला दिलेलं असेल तर यू विल डेफिनेटली बी बेनिफिटेड अँड यू विल बी हेल्प्ड इन द कोर्ट ऑफ लॉ. तर हे आपण आपापल्या नॅशनल लेवलच्या असोसिएशनच्या ऑफिस बेरर्सना सुचवावं की असा एक्सरसाइज आपण करून तुम्ही आम्हाला हे गाईडलाईन्स किंवा ह्या ज्या आहेत त्या तुम्ही द्या. म्हणजे वाय वी शुड वेट फॉर गव्हर्नमेंट टू सेट द गाईडलाईन्स. आमच्या स्पेशालिटीने ती गाईडलाईन्स काय हरकत आहे हे करायला, आणि त्या लेटर्स फॉलो. तर असं करावं असं मला वाटतं. तुम्हाला माहीत असेल एक हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅन्युअल आता नवीन काढलं आहे लास्ट वीकला, सॉफ्ट कॉपी अवेलेबल आहे, त्याचंही गायडन्स घेऊ शकते तुम्ही. एक लास्ट मी हे विचारू इच्छितो, मी तुम्हाला प्रश्न आहे सगळ्यांना, की आपल्या प्रॅक्टिसमध्ये डे टू डे प्रॅक्टिसमध्ये एक अशी कुठली गोष्ट आहे की जी जर आपण फॉलो केली तर पॉसिबली डॉक्टर्सवरती होणाऱ्या केसेस कमी होतील. मी मराठीत जाऊन विचारतो आहे, व्हॉट इज वन थिंग which if you as a doctor or a medical professional follow, possibly number of cases will be reduced. Good communication, sir. Counseling, Lunde sir. Documentation. त्याचं उत्तर असं आहे की not to criticize your own colleague. Not to criticize your own colleague. बहुतेक सगळ्या केसेसमध्ये तुम्ही जर जजमेंट्स बघितली तर त्याच्यात लिहिलेलं असतं की पुढचा ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टरने सांगितलं की मागच्या डॉक्टर चुकला. माझी खात्री आहे की आपण सुद्धा हे केलेलं आहे प्रत्येकाने. सो प्रोफेशनल प्लीज रिफ्रेन फ्रॉम दॅट.
don't criticize your own colleague. This is the biggest message we should take to our heart. Right? One more question. Thank you, sir. Thank you so much. Ava- I request all the पुंडे सरांचं- speakers एक मिनिट मॅडम. as our time is over. मॅडम पुंडे सरांचं मला जे काही बोलले त्याला सपोर्ट करायचं आहे. इट्स लाईक काउन्सिलिंग ऑफ अ डाईंग पेशंट इन ICU. जेव्हा वी आर काउन्सिलिंग एनी डाईंग पेशंट, तर EMIचा पेशंट एनी टाईम ही कॅन गो इन टू अरेस्ट फॉर. तर हे जेव्हा आपण काउन्सिलिंग करतो त्यावेळेला जे नातेवाईक असतात दे आर डिफरंट, अँड दोज हू आर गोइंग टू मेक हवॉक दे आर डिफरंट. सो होल मेस गोज ऑन दिस नाऊ डेज. म्हणून बऱ्याचदा त्याचं उत्तर असं असतं की जे पैसे भरणारे आहेत जबाबदार त्यांच्याशीच आपलं कम्युनिकेशन डे 1 to डे लास्ट असलं पाहिजे आणि हे ठरवून त्यांच्याकडनं लिहून घ्यायला पाहिजे, कळवलं पाहिजे त्याला. I would like to add one thing. One of my advocate friend has advised, along with signature, thumbprint of the relative and patient should be taken. You can fool the signature, but you cannot fool the thumbprint on consent. विटनेस म्हणता येईल त्याला, विटनेस म्हणता येईल त्याला. आता नवीन अमेरिकेतली कन्सेप्ट एक आहे मेडिकल लिगल पार्टनरशिप. म्हणजे डॉक्टर्स अँड ॲडव्होकेट्स दे कम टुगेदर फॉर पेशंट सेफ्टी. तुम्हाला सांगायला हरकत नाही की मी त्याच्यावर काम सुरू केलं आहे आणि आय विल डेफिनेटली कम टू यू फॉर दिस पर्टिक्युलर कन्सेप्ट. थँक्यू. Thank you, sir. I'm sure we all have lot many questions, but we are running out short of time. So to proceed further, I request Dr. S.B. More sir to felicitate Dr. Rajesh Dere sir and hand over certificate and memento as a token of love and appreciation. Sir, please. I request Dr. Garje sir and Dr. Mohammad Badiuddin sir to please come up on stage to felicitate Dr. Santosh Kakade sir. I request Dr. Pramod Dhonde sir to felicitate I request Dr. Pramod Dhonde sir to felicitate Dr. Nitin Dhande sir. I request Dr. Lavekar sir to felicitate Dr. Pramod Dhonde sir. I request Dr. Rahul Lavekar sir to felicitate Dr. Padmawar sir.